कृष्ण गाथा एक गाणे जाणते वैखरी एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। तू सखा तू पाठी राखा तूच माझा ईश्वर। राहिरासी व्यापुनिया तूच माझे अंतर। आळविते नाम जाला अमृताची माधुरी। एक तारी सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। नमस्कार. या सुप्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमयी कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं अतिशय प्रसन्न मनाने स्वागत करते. ज्ञान, कर्म, भक्ती हे सर्वोच्च तत्वज्ञान गीता मानवापर्यंत पोहोचवते आणि अखेरीस शेवटच्या 18व्या अध्यायात तर तत्वज्ञानाचा कळसच गीतेने उभारलेला आपण पाहू शकतो. याच अध्यायात मानवाला मोक्ष प्राप्तीसाठी गीतेचा हा अमृतमय सार प्राशन करणे किती महत्त्वाचे आहे हेही आपल्याला प्रकर्षाने जाणवते. उत्सव तीर्थच्या व्यासपीठावर माधवीताई गीतेतील मोक्ष संन्यास योग याच अखेरच्या अध्यायातील 1 ते 25 श्लोकांचं निरूपण आज आपल्यासाठी करणार आहेत. आता श्रवणाची उत्सुकता अधिक न ताणता सुरुवात करूयात आपल्या आजच्या प्रवचनाला. उत्सव तीर्थ गीताबोध. निर्मिती साहित्य उत्सव. निरूपणकार श्रीमती माधवीताई जोशी. पार्श्वगायन हर्षदा गायकवाड. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात उत्सव तीर्थ गीताबोध भाग 19. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं
कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, साहित्य उत्सव या उपक्रमाच्या अंतर्गत आपण गीता बोध जाणून घेतोय. या गीतेच्या अध्यायांवर चिंतन, मनन, अभ्यास, चर्चा करत आहोत आणि आता बघता बघता आपण कळसापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. 17 अध्यायांचं विवेचन पूर्ण झालेलं आहे आणि आज 18व्या अध्यायाला आपण स्पर्श करणार आहोत. खरं म्हटलं ना तर हा 18वा अध्याय कसा आहे तर तो एका अध्यायामध्ये सगळ्या गीतेचं खरं तर सार आलेलं आहे. आणि कुठल्याही उत्तम ग्रंथाची रचना कशी असते तर सुरुवातीला उपक्रम सांगितलेला असतो आणि शेवटी उपसंहार सांगितलेला असतो. गीतेच्या सुद्धा दुसऱ्या अध्यायामध्ये उपक्रमात्मक होता आणि हा 18वा अध्याय हा उपसंहारात्मक आहे. असं हे वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. म्हणजे वर्तुळाची कशी स्थिती असते, जिथे आरंभ आहे आणि तिथेच सांगता असते, तसाच हा कळसाध्याय आहे. म्हणजे एक उपमा अशी दिली जाते की हे गीतेचं जणू काही भरजरी वस्त्र आहे. हे भरजरी वस्त्र वेगवेगळ्या अध्यायामध्ये वेगवेगळी त्यांनी कलाकुसर दाखवली ती आणि हे आता 17व्या अध्यायामध्ये घडी करून ठेवत होते भगवंत. पण तेव्हा अर्जुनाने पुन्हा उत्सुकता दाखवल्यामुळे पुन्हा हे भरजरी वस्त्र उलगडलेलं आहे. किंवा गीतेला एक अतिशय सुंदर उपमा दिली जाते ती म्हणजे दुधाची. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम महत असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे दूध कसं आहे, हे उपनिषद जणू काही गायी आहेत आणि त्यांचं दूध काढणारा गोपालकृष्ण कोण आहे, त्या साक्षात गोपालकृष्णाने हे दूध काढलंय. पण हे दूध फक्त वासरापुरतं नाहीये, तर हे सगळ्यांना मिळणार आहे. ज्याला उत्सुकता आहे, ज्याला जिज्ञासा आहे, ज्याला हे तत्वज्ञान जाणून घेण्याची इच्छा आहे, त्या प्रत्येकाला हे दूध मिळणार आहे. आता ह्या 17व्या अध्यायामध्ये हे दूध प्राशन केलंच आहे. पण पुन्हा या 18व्या अध्यायामध्ये हे दूध आटवलेलं आहे. त्याच्यामध्ये केशर, बदाम, वेलची घालून बासुंदी बनवलेली आहे. म्हणजेच या 17 अध्यायामध्ये जे सांगितलेलं आहे ते पुन्हा सार रूपाने या अर्जुनाला ऐकायला मिळते. केवढा भाग्यवंत आहे अर्जुन. आणि नुसताच भाग्यवंत नाही तर तो विचक्षण असा श्रोता आहे. आणि त्याचं आयुष्य किंवा त्याचं कल्याण साधण्यासाठी भगवंतानी ही भगवद्गीता सांगितलेली आहे. आणि म्हणून ते म्हणतात, माऊलीनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, अर्जुना तू परीससी आणि परिसोन अनुष्ठेसी. म्हणजे तू कसा आहेस, ऐकलेलं समजावून घेणार आहेस, आचरणात आणणार आहे. आणि असा जो कोणी करतो त्याचं आयुष्य अतिशय उत्तम असं चरित्र बनतो. आणि अशी चरित्र जी असतात ती अभ्यासण्या योग्य असतात. त्यामुळे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वंदावी असं म्हटलेलं आहे. तेच हे चरित्र अर्जुनाचं सुद्धा असं एक जीवन म्हणजे अगदी सुवर्ण योग साधलेला आहे. आणखीन एक उपमा दिली जाते बरं का. या भगवद्गीतेला मंदिराची उपमा दिली आहे. आणि मंदिर कशाचं आहे तर ते ज्ञानाचं मंदिर आहे. बघा ना, हे मंदिर आता पूर्ण होत आलेलं आहे. कळसाकडे त्याची वाटचाल सुरू झालेली आहे. म्हणजे पहिल्या अध्यायात अर्जुन विषाद योग आपण पाहिला. म्हणजे बघा ना, कुठेही मंदिर बांधायचं झालं तर पहिल्यांदा आधी जमीन स्वच्छ करायला लागते. त्याच्यातले दगड गोटे काढावे लागतात, तण काढावे लागतात, सगळं काटे झुडपं सगळं साफ करावं लागतं. अर्जुन विषाद योगामध्ये हे सगळी साफसफाई केलेली आहे. भूमी अतिशय स्वच्छ केलेली आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये विषयाला थोडी सुरुवात केली, विषय प्रवेश केलेला आहे. म्हणजे पाया खणलेला आहे आणि त्याच्यामध्ये खोल विचार सांगितलेला आहे.
जर का वरची इमारत उंच बांधायची असेल तर पाया खोल खणावा लागतो. तोच दुसऱ्या अध्यायात सांगितलेला आहे. तिसरा, चौथा, पाचवा अध्याय हा कर्माशी संबंधित असल्यामुळे त्या कर्मयोगाचं जोतं बांधलेलं आहे. मंदिर जरी असलं तरी त्याला एक जोतं बांधावं लागतं आणि मग त्याच्यावर विटकाम असतं. 6वा, 7वा, 8वा अध्याय म्हणजे विटकाम केलं होतं त्याच्यावरती. 9व्या 10व्या अध्यायामध्ये खिडक्या, झरोके, गवाक्ष अशी सगळी रचना केली होती. 15व्या अध्यायापर्यंत सगळ्या भिंती बांधून झाल्या, त्याच्यावरची कलाकुसर सुद्धा झाली होती. 16वा अध्याय कसा आहे? 16व्या अध्यायात तत्वज्ञान नाहीये, पण जणू काही 16वा अध्याय म्हणजे त्या मंदिराच्या गळ्यावरचा तो डेऱ्याचा घुमटाकार असतो ना, तसा हा 16वा अध्याय. 17वा अध्याय काय आहे असं विचाराल तर तो आहे त्या कळसाच्या बैठकीचा ओटा असतो. ज्याच्यावर कळस ठेवला जातो त्याच्या खाली एक छोटा चौकोन असतो, तसा ओटा म्हणजे 17वा अध्याय. आणि 18वा अध्याय म्हणजे काय आहे तर सहज उभारलेला असा उत्तम असा कळस आहे. आणि बघा, एवढं होऊन सुद्धा मंदिर पूर्ण होत नाही. या कळसावर एक ध्वजा असते. ही ध्वजा कशाची आहे तर साक्षात महर्षी व्यासांच्या प्रतिभेची किंवा त्यांच्या कीर्तीची ही ध्वजा फडफडत आहे. बघा, आत्मज्ञानरूपी एक जीवाचा हा अखंड दगड होता. तो साफसूफ करून त्याचा बांधी व चिरा तयार केला. त्याला निवृत्तीरूपी ओळंबा लावून सगळ्या शास्त्रार्थांची पूर्णी घालून व्यासांनी मोक्षाच्या स्वरूपाचा आकार साधलेला आहे. असं आता हे गीता मंदिर तयार झालेलं आहे, होत आलेलं आहे. आता आपण 18व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. पण या गीता मंदिराचा लाभ तरी कोणाकोणाला होतो? काही लोक आता मंदिर आणि गीता ह्याच्यातलं साम्य दाखवत आहेत बरं का. कुणी कुणी अगदी दुरूनच याला नमस्कार करतात. रस्त्यातनं जाता येता नुसता लांबनं नमस्कार करणारे कोणी कोणी असतात. तसेच गीतेचा अभ्यास करणारे दुरून गीता काहीतरी माहिती आहे एवढंच त्यांना जाणीव असते. दुसऱ्या प्रकारचे लोक कोणी बाहेरच्या दुकानामध्ये म्हणजे स्थूल गोष्टीमध्ये रमतात. कुठल्याही मंदिराच्या बाहेर दुकानं असतात, माळा असतात, फोटो असतात, काही गोष्टी असतात, पूजा साहित्य असतं, त्याच्यातच त्यांना रस असतो. काही लोक आवर्तनरूपी प्रदक्षिणा बाहेरनं घालतात, गाभाऱ्यात काही प्रवेश करत नाहीत. म्हणजे काही लोक नुसती पारायण करतात ना, त्यांच्यासाठी हे सांगितलेलं आहे. काही लोक नुसती खिडकीतून डोकावतात. कुणी त्या श्रवणाच्या निमित्ताने सावलीमध्ये बसतात, काहीतरी प्रवचन कीर्तन चाललंय तशीही बसतात. कुणी अवधानरूपी विडा पैसा देऊन अर्थज्ञानरूपी गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतात. काही लोक प्रवेश करतात आणि पुढचे काही प्रकारचे लोक आहेत ते आत्मज्ञान प्राप्त करून घेतात आणि त्या आत्मरूप अशा श्रीहरीची प्रत्यक्ष भेट घेतात. असेही काही लोक आहेत. परंतु खरंच ज्यांना मोक्षाची खरी तळमळ असेल त्या मुमुक्षूंना मोक्षरूपी प्रसाद एकसारखाच मिळत असतो. सगळ्या श्रुतींचं सार या गीतेमध्ये सामावलेलं आहे. आता हे मंदिर सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यातली कलाकुसर, त्याच्यातली वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी आपण कुठे तीर्थक्षेत्री गेलो तर एखादा गाईड घेतो. तसंच या मंदिर दर्शनामध्ये जे कोणी मार्गदर्शनाचं काम करतात ते अभ्यासक सुद्धा भगवंताच्या कृपेला पात्र ठरतात. आणि म्हणूनच इथे सांगितलं, गीतेच्या शेवटी सांगितलंय, य इमं परमंगुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्ती मयी परां कृत्वा मामे वैश्यत्य संशय. असे भक्त मला अतिशय प्रिय आहेत. आता हा आपण बघतोय 17 अध्यायामध्ये हा श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद म्हणजे जणू काही ज्ञानयज्ञच आहे. अर्जुनाला त्या कारुण्याच्या पोटी विषाद जन्माला आला आणि त्यामुळे अखिल मानव जातीचा केवढा लाभ झाला. अर्जुनाच्या पोटी विषादच जन्मला नसता तर भगवंतानी त्याला बोधच केला नसता. मग ही आपल्यापर्यंत गीता पोचली नसती. अर्थात संजयचं सुद्धा योगदान आहे, महर्षी व्यासांचं योगदान आहे. अशा सगळ्यांच्या योगदानामुळे ही अतिशय अद्भुत असा ग्रंथ आपल्या हाती लाभलेला आहे. आणि खरंच अर्जुनाचं फार मोठं ऋण आपल्यावर आहे. आपण पहिल्यांदा सुरुवातीला पाहिलं होतं, पार्थपुत्र विषादोस्ती वाक्कन्या परमात्मनः ताभ्याम उभाभ्याम वै जाता सा गीता लोक पावनी.
अर्जुनाचा विषाद आणि भगवंतांची वाणी या दोघांचं मिलन झालं आणि त्यातून जन्माला आली ही भगवद्गीता. गीतेमध्ये अनेक वेळा संन्यास आणि त्याग असे शब्द पुष्कळ वेळा आलेत. हे दोन्ही शब्द कधी कधी समानार्थी वाटू शकतात, पण त्यातला भेद जाणून घ्यायला पाहिजे. आणि अर्जुनाला तीच जिज्ञासा होती आणि म्हणून त्याच्या प्रश्नावर प्रसन्न होऊन भगवंत त्याला उत्तर देत आहेत. कसे? शिष्य भावनेने, शरणागत भावाने, समित पाणी होऊन अर्जुनाने विचारलेला हा प्रश्न अर्जुनाच्या धारणेची उंची दाखवतो. आणि सद्गुणाचा एकदा उत्कर्ष झाला की तत्वज्ञानाचा जन्म होतो आणि त्यामुळेच त्याच्यानंतर भगवंतानी हा बोध केलेला आहे, हा उपदेश केलेला आहे. त्यामुळे त्याग आणि संन्यास ह्याच्यातला नक्की भेद तरी काय हे जाणून घेण्यासाठी अर्जुनाने प्रश्न विचारला होता. संन्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशी निषूदन. हा अर्जुनाचा प्रश्न आहे. या एकाच प्रश्नामध्ये अर्जुनाने 3 संबोधनं वापरली आहेत भगवंतासाठी. ते म्हणतायत ऋषिकेश म्हटले, महाबाहो म्हटलंय, केशी निषूदन अशी 3 संबोधनं वापरलेली आहेत. आता भगवंत लगेचच उत्तर देत आहेत. भगवंत म्हणतात सांगतो ना, तुला उत्सुकता आहे ना, तर तुला मी निश्चितपणाने हे सगळं सांगतो. भगवंत म्हणतात काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्व कर्म फलत्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणाः. आता ह्याच्यामध्ये सुद्धा एकूण भगवंतांनी समाजातल्या लोकांचे 4 भाग कल्पिलेले आहेत. काही लोक कवी म्हणजे पंडित असतात, ते काम्य कर्माचा त्याग हाच संन्यास असं समजतात. विचक्षण जे आहेत, विचारवंत जे आहेत, ते म्हणतात सगळ्या प्रकारच्या कर्माच्या फलाचा त्याग हाच खरा त्याग आहे. पुढे मनीषिण, 3ऱ्या श्लोकामध्ये मनीषिण म्हणतात की सगळी कर्म ही दोषयुक्तच असतात, म्हणून आधी कर्माचाच त्याग करावा. त्याज्यन दोष वदित्येके कर्म प्राहुर मनीषिण. आणि 4थें प्रकारचे जे इतर विद्वान आहेत ते म्हणतात की उलट बाकी काहीही करा, पण तुम्ही यज्ञ, दान आणि तपरूपी कर्माचा कधीही त्याग करू नका. कारण कर्म ही 5 प्रकारची असतात. नित्य कर्म म्हणजे रोज आपण स्नान संध्या करतो, हे कर्म आहे. नैमित्तिक कर्म म्हणजे देश काल परिस्थितीनुसार केलेली कर्म वेगळी असतात. जेव्हा आपण परगावी परदेशी जातो तेव्हा आपलं जसं रोजचं रुटीन असतं तसं नसतं, त्यामुळे ती नैमित्तिक कर्म आहेत. किंवा एकादशी, पौर्णिमा, होळी, दिवाळी ह्याला आपण जरा वेगळे वागतो, ही कर्म सुद्धा वेगळी आहे. 3री आहे ती काम्य कर्म, म्हणजे मान सन्मान, प्रसिद्धी, धनप्राप्ती, पुत्रप्राप्ती, मनोकामना, रोग निवारण, ऋणमुक्ती ह्याच्यासाठी केलेली कर्म, काहीतरी उद्देश मनात ठेवून केलेली कर्म ही काम्य कर्म समजली जातात. 4थ्या प्रकारची कर्म आहेत ही प्रायश्चित्त कर्म आहेत. पाप निवारणार्थ केलेली ही कर्म आहेत. म्हणजे काही हातून चूक घडली, अपराध घडला, गुन्हा घडला तर सामान्य प्रायश्चित्त घेतलं जातं. किंवा चुकून मांजर मारलं गेलं, कबूतर मारलं गेलं असं आहे, त्यालाही प्रायश्चित्त वृत्त कर्म म्हटलेलं आहे. आणि काही कर्म आवश्यकच आहे, ती केलीच पाहिजे. शेती केली पाहिजे, व्यापार, नोकरी, जीवन निर्वाहासाठी म्हणा किंवा शरीर पोषणासाठी म्हणा, काही कर्म करायलाच पाहिजेत, त्याला आवश्यक कर्म म्हटलेलं आहे. पण प्रत्येक कर्म कसं असतं ते फलरूपात परिणत होत असतं, त्यामुळे प्रत्यक्ष फलाचा त्याग शक्य नाही. मात्र जिथे जिथे फलत्याग हा शब्द आलाय तिथे फलाच्या कामनेचा त्याग इथे अभिप्रेत आहे. कारण जो व्यापारी आहे तो नफ्याचा त्याग कसा करेल? फळ पाहिजेच, पण त्याची कामना कशी आहे? अतिरिक्त तर नाही आहे ना, याचा विचार इथे झालेला आहे. कर्मफलामध्ये आसक्ती ठेवायची नाही, ममता ठेवायची नाही, म्हणजेच मग कर्मफलाशी आपला संबंध जोडला जात नाही आणि त्याचं बंधनही पडत नाही. असं हे या पुढच्या 3-4 श्लोकामध्ये सांगितलंय. पुढे भगवंत म्हणतायत फलाची कामना आणि फळाच्या आसक्तीचा त्याग हा सगळ्या योग्यांसाठी आवश्यक असल्यामुळे पहिल्यांदा त्यागाच वर्णन करतायत. भगवंत म्हणतायत निश्चयम शृणुमे तत्र त्यागे भरत सत्तम
त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. आता इथे सुद्धा अर्जुनाला काय काय संबोधन वापरली आहेत. पुरुष व्याघ्र म्हटलेलं आहे, भरतर्षभ म्हटलेलं आहे, भरत सत्तम म्हटलेलं आहे. ही सगळी आहेत ना, ही पराक्रमाची द्योतक आहेत. आता मी तुला सांगतो अर्जुना, त्यागाविषयीचं माझं मत काय. निश्चयम शृणु मे तत्र, निश्चयाने सांगतोय. कोणत्याही गोष्टीची श्रेष्ठता किंवा सिद्ध करण्यासाठी परीक्षा किंवा तुलना व्हावी लागते आणि त्याच्यासाठी दुसरी वस्तू कंपॅरिझनसाठी लागते. त्या अनुषंगाने भगवंत 3 प्रकारचे त्याग करायला सांगतायत. आणि ह्या अध्यायाचंच वैशिष्ट्य असं आहे की सगळ्या गोष्टी 3 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्टी त्याग करायचा, तो सुद्धा सात्विक, राजसिक आणि तामसिक. ज्ञान मिळवायचे, ते पण सत्व रजतम. कर्म, कर्ता, सुख, या सगळ्याचे 3 प्रकार सांगितलेत. आणि हेच या अध्यायाचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्याच्यामध्ये सार रूपाने सगळं सांगितलेलं आहे. आता ही जी फ्रेज आलेली आहे ना इथे, यज्ञ दान तप कर्म, हे 3ही गोष्टी एकाशी एक जोडलेले आहेत. आपल्याला शब्द वेगवेगळे वाटतात पण ते जोडलेले आहेत. बघा, 5व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, यज्ञ दान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणा. आता हे जे यज्ञ दान तप आहे हे एकमेकावर अवलंबून आहे. यज्ञ कशासाठी करायचा. यज्ञ म्हणजे जो आपण म्हणतो आपल्या डोळ्यासमोर जो यज्ञ आहे तो नाही बरं का. यज्ञ याचा अर्थ इथे फार व्यापकतेने घेतलेला आहे. निस्वार्थीपणाने केलेलं कोणतंही कर्म म्हणजे यज्ञ कर्म आहे. सृष्टीकडनं आपण कितीतरी घेतलेलं आहे, मग या सृष्टीला ते परत करता आलं पाहिजे. आपण जन्माला आलो तेव्हा ही सृष्टी, ही पृथ्वी जशी होती तशी आत्ता आहे का. कुणी बिघडवली. तुम्ही म्हणाला हो मी नाही बिघडवली, पण आपण त्या समाजाचाच एक भाग आहोत. त्या सृष्टीकडनं जे घेतलं तिला परत करणं हाच एक प्रकारचा मोठा यज्ञ आहे. सृष्टीची झीज झाली आहे ती भरून काढणं हे यज्ञाचं काम आहे. दानाने काय साधतं तर दानामुळे समाजाचा जो असमतोल झालेला आहे, समाजामध्ये जी विषमता आलेली आहे ती साधण्यासाठी, त्याचा तोल साधण्यासाठी, त्याचा बॅलन्स करण्यासाठी हे दान सांगितलं. आणि दान कशाचं करायचं तर कशाचंही करायचं. तुमच्याकडे पैसे असतील पैशाचं दान करा, वस्तू असेल वस्तूचं दान करा, रक्तदान आहे, नेत्रदान आहे, देहदान आहे. काही नसेल तर तुमचा वेळ तरी दुसऱ्यासाठी द्या. हे दान केलं की होतं काय, नाहीतर मग श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात आणि गरीब अधिक गरीब होत जातात. पण दानाने निदान हा समतोल साधला जातो. ज्यांच्याकडे जे जास्त आहे ते ज्यांच्याकडे नाही त्यांना देणं हा एक दानाचा हेतू आहे. म्हणजे यज्ञ कळला, दान कळलं. आणि पुढे म्हणलेलं तप म्हणजे व्यष्टीसाठी केलेलं जे काही एक कर्माचा जो भाग आहे त्याला तप म्हटलेलं आहे. पण तप म्हणजे कुठे हिमालयात जाऊन करायचं तप नाहीये, तर आपल्या जीवनाला एक प्रकारची शिस्त, अनुशासन लावणं हाच एक तपाचा फार मोठा मुद्दा आहे. आता भगवंत म्हणतात अशी सगळी करत असताना एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. कर्म कसं आहे, कर्म नाशिवंत आहे, तसंच त्याचं फळही नाशिवंत आहे. त्याला आरंभ आहे, त्याला अंत आहे. पण कर्म कशी करायची तर कर्तव्य कर्म करायचे, ते निश्चितपणाने करायचे. आणि मग हे करत असताना आपल्याला एकदा का या कार्याची आसक्ती आणि फलासक्तीतून मुक्तता झाली की आपोआप मनुष्य हा योगारूढ होतो. मागे पाहिलं होतं आपण 5व्या 6व्या अध्यायामध्ये योगारूढाची वैशिष्ट्य पाहिली होती. म्हणजे हा मग त्याला आरूढ होतो, म्हणजे त्या श्रेष्ठ स्थानापर्यंत तो जाऊन पोचतो. पण कशाचा त्याग करायचा नाही हे पण सांगितलंय बरं का. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहातस्य परित्यागस्तामस परिकीर्तितः. आता अर्जुन, आपल्याला आठवतंय 2ऱ्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणाला होता नको हे युद्ध कर्म, त्यापेक्षा मी भिक्षा मागेन. पण ते त्याचं नियत कर्म नाहीये.
युद्धकर्म हे त्याचं नियत कर्म आणि भिक्षा मागणं हे त्याचं कर्म नव्हतं. त्यामुळे नियत कर्माचा त्याग करणं भगवंतांना मान्य नाही. आणि म्हणून ते स्पष्टपणाने हे मत मांडतायत. पण प्रत्येकाची कर्म ठरलेली आहेत. तुमचा वर्ण कोणता, तुमचा आश्रम कुठला, त्याप्रमाणे कर्म ठरलेली असतात. तशी म्हणजे ब्राह्मणाने काय म्हणतात, अध्ययन आणि अध्यापन करायचे, यजन याजन करायचे, दान आणि प्रतिगृहण करायचे. त्यामुळे ब्राह्मणाची कर्तव्य वेगळी, क्षत्रियाची वेगळी, वैश्याची वेगळी, शूद्राची वेगळी. त्याचा कशाचाही त्याग करायचा नाहीये. पुढे म्हणतात 8व्या श्लोकामध्ये, दुःख मित्येव यत् कर्म काय क्लेश भयात त्यजेत सकृत्वा राजसंत्यागन नैव त्याग फल लभेत. आता तामस त्याग पाहिला, आता राजस त्याग कसं म्हटलेलं आहे. काम करताना शरीराला कष्ट होतात, या भयामुळे दुःखदायक म्हणून कर्माचा त्याग करणं याला राजस त्याग म्हटलेलं आहे. याच्यातून त्यागाचं म्हणजे निवृत्तीचं, नैष्कर्म्याचं काही फळ लाभत नाही. उलट कष्ट होत आहेत म्हणून काम सोडणं हे अतिशय चुकीचं आहे. याच्यामध्ये कर्तव्याचं महत्व लक्षात येत नाही, कळतं पण वळत नाही अशी स्थिती होते. योग्य काय, कर्तव्य काय, मला काय करायला पाहिजे हे ठाऊक असतं. कर्माला आरंभही केला जातो, पण त्याच्यात अडचणी आल्या, कष्ट आले की मग त्याचा उत्साह ओसरतो आणि मग त्या कर्माचा त्याग केला जातो. हे आहे राजस कर्म. पण हेही योग्य नाहीये बरं का. म्हणजे बघा ना, समुद्र मंथन करताना सुद्धा देवांना आणि दानवांना कितीतरी अडचणी आल्या, पण कर्म सोडलं का. खरा जो धीर पुरुष आहे तो कधीही आपल्या कर्तव्यापासून, आपल्या निश्चयापासून परावृत्त होत नाही, ढळत नाही असंही म्हटलेलं आहे. पुढे म्हणतायत, कार्य मित्येव यत् कर्म नियतं क्रियते अर्जुन संगं त्यक्त्वा फलैंचैव सत्याग सात्विको मतः. सात्विक त्याग तरी कोणता आहे. जे नियत कर्म आहे, जे करायलाच हवं या भावनेने केलं जातं, पण ज्याच्यामध्ये कर्माविषयी आसक्ती नाहीये, फलाविषयी अपेक्षा नाहीये, असा जर का त्याग असेल तर त्याला सात्विक त्याग म्हटलेलं आहे. करायचं आहे ना, विद्यार्थ्यांनी अभ्यास करायलाच पाहिजे, गृहिणीने काम करायलाच पाहिजे, शिक्षकांनी शिकवण्याचे काम करायला, म्हणजे प्रत्येकाला, शेतकऱ्यांनी त्या काळ्या मातीमध्ये राबायलाच पाहिजे. प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. मग ते कसं करायचं, साक्षेपाने करायचं, निग्रहाने करायचं, पण हे करत असताना त्याच्यामध्ये आसक्ती नको. सत्कर्माची सुद्धा चटक लागू शकते, फलाकांक्षा ठेवायचीच नाहीये. म्हणजे सगळीकडे खेळाडू वृत्ती पाहिजे, खिलाडू वृत्ती, स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणतो ना. सगळ्या कौशल्यानेशी खेळून सुद्धा हार झाली तरी सुद्धा ती समाधानाने स्वीकारता यायला पाहिजे असं याच्यामध्ये सांगितलं. आणि ह्याला सात्विक असा त्याग म्हटलेला आहे. पुढे म्हणतायत, न द्वेष्टे कुशलं कर्म कुशले नानुषज्यते त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशय. मेधावी, काय सुंदर शब्द वापरलेला आहे. आता हा कसा आहे मेधावी आणि छिन्न संशय, म्हणजे ज्याचं संशयाचं निरसन झालेलं आहे, निराकरण झालेलं आहे. आणि मेधावी म्हणजे काय आहे, ज्याला विषयाची चांगली समज आहे, नीटपणाने ज्याच्या लक्षात राहतं, योग्य अयोग्य याचा विचार उत्तम आहे, वेळेवर आणि योग्य सुचतं, ज्याचा विचार सर्वांगीण असतो, तो मेधावी. हा मेधावी पण आहे. आणि छिन्न संशय झाल्यामुळे त्याचे निश्चय, त्याचे निग्रह अतिशय दृढ झालेले आहेत. मग आता तो काय करतो, अकुशलम कर्म न द्वेष्टी. अकुशल किंवा न आवडीच्या कामामध्ये त्याचा तो द्वेषही करत नाही आणि कुशल कर्मामध्ये किंवा आवडीच्या कामामध्ये अडकूनही घेत नाही. तो त्यागी आहे, सत्व समाविष्ट. म्हणजे त्याला उमगतं पटकन, चटकन, रिसेप्टिव्हिटी चांगली आहे, ग्रास्पिंग चांगलं आहे, जिथे जसं असायला पाहिजे तसं तो वागतो. त्यामुळे ही सगळी लक्षणं जी आहेत ना ती परस्परावलंबी आहेत आणि सगळे संत असेच वागतात. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू तैसे, असं माऊलीने, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे असा साधक काय करतो, कशाचा द्वेष नाही, कशामध्ये आसक्ती नाही, जे वाट्याला कर्म येईल ते उत्तम रीतीने करत राहतो, असं त्याचं वैशिष्ट्य आहे. अजून एक श्लोक बघणार पुढचा,
नाही देहभूता शक्यन कर्तुं कर्मण्य शेषतः. ज्याने देह धारण केलाय ना त्याला कर्म कधी टाकताच येत नाही. कोणतं ना कोणतं कर्म करावंच लागतं. पण यस्तु कर्म फलत्यागी सत्यागी धीयते. आता त्याग कशाचा करायचा? कर्माचा नाही तर कर्म फलाचा करायचा. असं कर्म फलाचा त्याग. आणि माणसाची ओढ कशी आहे? संस्कृती म्हणजे प्रकृतीवर माणूस स्थिर आहे, वरती जायचं, ऊर्ध्व गतीला जायचे, प्रकृतीकडनं संस्कृतीकडे जायचे, विकृतीकडे जायचं नाही. म्हणजे कर्म योग्य रीतीने करून त्याच्यातून उत्पन्न होणारं जे फळ आहे त्याची आसक्ती सुटणं, हाच तर उत्तम प्रकारचा त्याग सांगितलेला आहे. आणि असे त्याग आपण वेगवेगळे बघणार आहोत. पुढे 12व्या श्लोकात तर भगवंत या कर्माचे विविध प्रकार सांगतात. काही कर्मामुळे इष्ट असतं, काहीमुळे अनिष्ट होतं, काहीमुळे मिश्रित फल मिळतं. अनिष्ट मिष्टम मिश्रांच्या त्रिविधं कर्मण फलम असं 3 प्रकारचं फळ असतं. भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. आता कुठलंही कर्म म्हटलं की फळ आलंच ना. कधी दृश्य मिळतं, कधी अदृश्य मिळतं, कधी लगेच मिळतं, कधी उशिरा फळ मिळतं. पण जसं कर्म कराल तसं फळ मिळतंच ना. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. अशी 3 प्रकारची फळं मिळतात. चांगलं असलं त्याला पुण्य म्हणतो आपण, मिश्रित म्हणजे मिक्स असतं, आणि कधी कधी दुःख वाट्याला येतं, पापामुळे दुःख वाट्याला येतं. मग आता ह्या 3 प्रकारची कर्म आहेत ती सुद्धा स्वीकारायचीच आहेत. समर्थ तर म्हणतात मना पाप संकल्प सोडून द्यावा. कारण मनुष्य कसा आहे, कर्मामध्ये स्वतंत्र आहे पण भोगामध्ये परतंत्र आहे. आता कोणत्याही कार्यामागच्या कारणाचा शोध घेतला. आता भौतिक किंवा संशोधक आहेत हे कार्याच्या मागचं मागे 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 जात शोधतात. आणि संत तरी वेगळं काय करतात? करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्यामुळे हे सगळेच उगमाचा शोध घेतात, सोर्सकडे, जिथनं सुरुवात आहे तिथे जाण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यामुळे त्याची वेगवेगळी फळं सुद्धा प्राप्त होतात. आता एक अतिशय महत्वाचा सिद्धांत 13 आणि 14व्या श्लोकात भगवंत सांगतायत. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे, सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. 5 प्रकारची कर्म आहेत. पंचैतानि महाबाहो, 5 प्रकारची कर्म नाही आहेत, कर्माची कारण आहेत किंवा कर्माचे घटक आहेत असं म्हणता येतील. आणि हे कुणी सांगितलंय? सांख्यांनी हे तत्वज्ञान मांडलेलं आहे. सांख्ये कृतांते प्रोक्तानी सांगितलेलं आहे. सिद्धये सर्व कर्मणाम, कोणत्याही कर्माच्या सिद्धीसाठी 5च घटक आवश्यक असतात. आणि कुठलंही कर्म असलं तरी हेच 5 घटक आहेत. कोणते 5 घटक बघूया पुढच्या 14व्या श्लोकामध्ये. अधिष्ठानं तथा कर्ता करणेंच पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा दैवैचैवात्र पंचमम. कोणतंही काम तडीला जाण्यासाठी वेदांत शास्त्राने 5 कारणं सांगितलेली आहेत. ती तू जाणून घे बरं का अर्जुना. कोणकोणती आहेत? अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे काय आहे? कोणत्याही गोष्टीला एक पक्की भूमी लागते, एक बेस लागतो. म्हणजे समजा शेती करायची तर अधिष्ठान पाहिजे ना. या घरात मी शेती नाही करू शकणार. एक काहीतरी गुंठा 2 गुंठे का होईना मला थोडी जमीन पाहिजे, एखादी एकर जमीन पाहिजे, किंवा काहीही काम करायचं, शाळा काढायची, ऑफिस करायचे, त्याच्यासाठी एक जागा पाहिजे, एक बेस पाहिजे. म्हणजे अधिष्ठान पाहिजेच. एक तरी करता पाहिजे नाही का. करणारा नुसतं शेत असून आपोआप शेती होत नाही. म्हणजे कमीत कमी एक करता पाहिजे. अधिष्ठानन तथा करता. बरं, मग नुसता शेतकरी आहे आणि शेत आहे एवढ्याने शेती होत नाही. त्याला साधनं पाहिजे, अवजारं पाहिजेत. कोणती अवजारं पाहिजेत? काही पाहिजे, ट्रॅक्टर पाहिजे, काय फावडं पाहिजे, बैलजोडी पाहिजे, अशी कोणती ना कोणती साधनं, खतं पाहिजे, बियाणं पाहिजे. ही सगळी साधनं असल्याशिवाय कशी शेती करणार? म्हणजे जमीन पाहिजे, करता पाहिजे, साधनं पाहिजे. पण हे 3ही असून नुसतं भागणार आहे का? त्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत ना. कोणते प्रयत्न?
विविधाश्च पृथक चेष्टा, चेष्टा म्हणजे प्रयत्न करायलाच पाहिजे. आणि आता हे चारही गोष्टी आपल्या हातात आहेत. जमीन मी घेऊ शकते, मी काम करू शकते, अवजारं आणू शकते आणि प्रयत्नही करू शकते, पण पाचवं कारण मात्र आपल्या हातात नाहीये. ते काय आहे? दैवै शैवात्र पंचमम. ते आहे दैव. आणि दैव म्हणजे फक्त नशीब नाही बरं का. इथे दैव ह्याचा अर्थ आहे अननोन फॅक्टर्स, अज्ञात घटक काहीतरी असतात. सगळी शेती जरी मी उत्तम करायची ठरवली तरी कधी कधी समजा अगदी उत्तम शेत आहे, सुपीक जमीन आहे, शेतकरी चांगला शिकलेला जाणकार शेतकरी आहे, साधनं उत्तम आहेत, प्रयत्न सुद्धा उत्तम केले, पण तरी सुद्धा पाचवं कारण आहे ते आपल्या हातात नाहीये. ते आहे दैव. कधी पाऊस पडेल, योग्य पाऊस पडला तर चांगलं पीक मिळेल, पण पाऊसच पडला नाही किंवा अति पाऊस पडला तर सगळे त्याचे प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत. आणि म्हणून हीच 5 कारणं सगळीकडे लागू आहेत. आता हे तर झालं आपण शेतीचं उदाहरण बघितलं, पण कारखाना काढायचा त्याच्यासाठी सुद्धा जागा पाहिजे, एक करणारा कोणीतरी इंडस्ट्रियलिस्ट पाहिजे, त्याची साधनं पाहिजे, त्याच्याकडे कच्चा माल पाहिजे, कामगार पाहिजे, सगळं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. आणि तरी सुद्धा नाही तर नाहीच एखाद्याला यश मिळत. म्हणजे दैव हे 5वा घटक आहे. पण हेही लक्षात घ्यायला पाहिजे की तो 5वा घटक आहे आणि ह्या 5 घटकांना समान वेटेज आहे. म्हणजे 4 घटक तुमच्या हातात आहेत आणि प्रत्येकाला जर का 20% 20% जर का दिले तर 80% आपल्या हातात आहे आणि 20% आपल्या हातात नाहीये. पण मग आधीच आपण 20%वर आधी रडत बसतो नाही का. व्यवहारात सुद्धा आपण म्हणतो की नाही हो, आमचं काय नशीबच असं वाकडं आहे, आम्हाला काही धंद्यामध्ये यशच नाही मिळालं, असं नाही म्हणायचं. 80% प्रयत्न आपण करायचे आणि 20% त्याच्यावर सोपवून द्यायचे. तुमचे प्रयत्न जर का नेमके असतील, नेटके असतील, योग्य दिशेने असतील तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला यश देतोच देतो. 80% तुम्ही उत्तम काम करा, मग त्या 20%तले किती मिळतील टक्के आपल्याला माहिती नाही. कधी 5 मिळतील, कधी 2 मिळतील, कधी 20च्या 20 मिळतील, कधी 20पेक्षाही जास्त, अपेक्षेपेक्षा सुद्धा उत्तम पीक येऊ शकेल. त्यामुळे हेच 5 घटक सगळीकडे आपल्याला कारणीभूत ठरतात असं आहे. त्यामुळे आपण दैववादी व्हायचं नाही, नशिबावर हवाला ठेवायचं नाही, त्या प्रयत्न करायचे. तर प्रयत्न केले तर पुरुषार्थ किंवा परमेश्वर सुद्धा आपल्याला हवं तसं फळ देतो. त्यामुळे होप फॉर द बेस्ट बट प्रिपेअर फॉर द वर्स्ट. तयारी वाईटाची करा पण इच्छा चांगल्याची करा. आपल्या स्वाधीन असलेली ती 4 कारणं विचारपूर्वक आधी अवलंबायला पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत गीतेमध्ये सांगितलं. आणि कुठलंही बरं का, हे तर आपण शेती बघितली, कारखाना पाहिला, शाळा समजा काढायचे, काही शिकायचे, त्या सगळ्यासाठी हीच 5 कारणं आहेत. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही कारणं असतात. सगळेच काही जगात चांगली माणसं नसतात ना, काही वाईटही माणसं असतात. आणि म्हणून लगेच सांगितलंय शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरहा न्याय्यं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. आता अधिष्ठान आधी चांगलं निवडायचंय. करता कसा आहे तो चांगला आहे, ज्ञान आहे, धैर्य आहे, निष्ठा आहे, प्रयत्न सगळं उत्तम आहे, साधनं चांगली आहेत, कार्यक्षम आहे, प्रयत्न उत्तम आहेत आणि ह्या सगळ्या असल्या तरी ते कर्मसिद्धीला जाऊ शकतं. हे तर आपण पाहिलं. पण आता काही विपरीत कर्म असतात, चुकीची कर्म आहेत, समाजाला विघातक अशी कर्म आहेत, अतिरेकी आहेत, काही अगदी बॉम्बस्फोट करणारी लोक आहेत, चोर आहेत, दरोडेखोर आहेत, डाकू आहेत. मग त्यांची कर्म कशी काय सिद्धीला जातात? कधी कधी जातात सिद्धीला, कधी कधी नाही जात. त्याच्यासाठी सुद्धा हाच नियम लागू आहे. म्हणजे अगदी गमतीने बघा, समजा एखाद्या घरावर दरोडा टाकायचा झाला, अगदी वाईट उदाहरण देते मी, मला मान्य आहे, पण अशी आहेत ना जगामध्ये. एखाद्या घरावर किंवा बँकेवर दरोडा घालायचा झाला तर त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी आधी बघावं लागतं, काहीतरी हेरावं लागतं. बँक म्हणा, एखादा बंगला म्हणा, या सगळ्याची निवड करून ते अधिष्ठान पक्क करावं लागतं. अधिष्ठान ठरलं, ही बँक लुटायची ठरली, मग त्याला एक करता पाहिजे, एक चोर पाहिजे, कमीत कमी एक, किंवा त्यांची चोरांची टोळी असेल. म्हणजे
अधिष्ठानम तथा कर्ता. बरं, करणं पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा काही साधन आहेत. ते काय कटावणी, काय अवजारं, काही शस्त्र हे पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा करायला पाहिजे. पण हे सगळं होऊन कधी कधी दैव अनुकूल असेल तर तो दरोडा यशस्वी ठरतो. पण जर का दैव प्रतिकूल असेल तर कुत्री भुंकायला लागतात, तो बर्गलर वाजायला लागतो, अलार्म वाजतो, नाही तर तो वॉचमन येतो, काहीतरी होतं आणि ती चोरी अयशस्वी ठरते. हे तर आपण व्यवहारात सुद्धा पाहतो. म्हणजे दैव अनुकूल असेल तर मनासारखं घडतं आणि दैव प्रतिकूल असेल तर आपल्या मनाविरुद्ध घडतं, म्हणजे ते कर्म यशस्वी होत नाही. मग आता कोणतं कर्म करायचं हे स्वातंत्र्य तर माणसाला आहेच ना. आणि माणसाचं मोठेपण कशावर अवलंबून आहे तर योग्य निर्णय घ्यायला पाहिजे. चांगलं काम केलं तरी परमेश्वर यश देईल, वाईट काम केलं तरी सुद्धा कधी यश देईल, कधी नाही देणार. पण आपण ठरवायचे मला कोणतं काम करायचंय. आणि पुढे म्हटलेलं आहे तत्रैवं सती कर्तार मात्मानं केवलं यः. आता म्हटलेलं आहे हा आत्मा कसा आहे तो उपाधिरहित आहे, केवल आहे. पण अविचाराने त्याला कर्ता मानू नका बरं का. तर त्याला त्या जो असा म्हणतो की आत्मा माझा तृप्त झाला, आपण म्हणतो कधी कधी उन्हातनं आल्यावर पाणी प्यायल्यावर आत्मा तृप्त होतो, पण आत्मा काहीच करत नाही. आत्मा सगळं करतो पण कशातही तो नाहीये, अकर्ता आहे. आणि म्हणून तो स्वतः काहीही करत नाही. या सगळ्या गोष्टी घडतायत त्या सगळ्या प्रकृतीचा हा सगळा कारभार सुरू आहे. त्यामुळे असं जो कोणी मानतो की ह्या आत्म्याने मला असं केलंय, असं काहीही नसतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत त्याला आत्मा हा फक्त साक्षी आहे. आता हे सगळं करत असताना पुढे म्हणतायत यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते. आता अर्जुनाचा जो प्रश्न होता ना, अर्जुनाला जे वाटत होतं की मी मारणारा आणि हे बिचारे मरणारे, अरे तसं नाही आहे अर्जुना, तसं नाहीच आहे. मी करता आहे असा अहंकाराचा भाव तू ठेवूच नको आणि मला फळ मिळेल असा स्वार्थभावही नको. आणि असा जो कोणी असतो त्याच्या हातून एखाद्या माणसाचा वध झाला तरी त्याचं पाप त्याला लागत नाही किंवा त्याचं कर्मबंधन सुद्धा पडत नाही. म्हणजे बघा सर्जन, आता हे अर्जुन हा युद्धाच्या प्रसंगी विचारलेला प्रश्न आहे. पण समजा एखादा सर्जन आहे, त्यांनी एखादा अवयव, एखाद्याचं काही पायाला काही गँग्रीन झालंय म्हणून तो पाय अगदी ॲम्प्यूट केला तरी त्याचा दोष त्याला लागेल का? त्या सर्जनला लागेल का? किंवा एखाद्या न्यायाधीशाने एखाद्या व्यक्तीला अगदी फाशीची शिक्षा फरमावली म्हणजे त्याच्याकडनं ते मनुष्यवधच झालाय, पण त्याचं पाप त्या न्यायाधीशाला लागत नाही, त्या सर्जनला लागत नाही. कारण तिथे अहंकाराचा भाव नाहीये आणि कर्तृत्व भावना नाहीये, स्वार्थ नाहीये. असं केलं असताना त्याचं न हन्ति न निबध्यते, त्याचं किंचितही पाप सुद्धा लागत नाही असं सांगितलंय. आणि कधी कधी संहार हा आवश्यक सुद्धा असतो. त्यामुळे याचा अर्थ आधी जाणून घ्यायला पाहिजे. ही फक्त तो तिथे साक्षी भावाने असतो. किंवा आपण एखादा सिनेमा नाटक बघायला जातो, त्या नाटक किंवा सिनेमापूर्वी त्या थिएटरमध्ये काही नसतं, एक फक्त पडदा असतो पांढरा, आपल्याला काहीच माहिती नसतं याच्या पडद्यावर. तो पडदा आहे पण त्या पडद्यावर नंतर काहीतरी चित्र उमटतात, काहीतरी बाग दिसते, फुलं दिसतात, कधी लढाई असते, कधी मारामारी असते, कधी घोडेस्वार असतात, कधी आग लागते, कधी भूकंप होतो. त्याचा त्या पडद्याशी काही संबंध नाही. सगळा सिनेमा संपल्यानंतर तो पडदा जसा आहे तसाच राहतो. ना तो पावसाने ओला होतो ना त्या आगीने जळून जातो. तसंच हा जो आहे म्हणजे तू जो आहेस, जो असा उत्तम कर्ता आहे, तो जो अहंकाराने लिप्त झालेला नाहीये, त्याला कशाचाही लेप लागत नाही. जसं त्या पडद्याला कशाचा लेप लागत नाही तसं पुढे भगवंत म्हणतात ज्ञानै ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता या तिन्हीमुळे कर्म प्रेरणा होते.
आता एखादी गोष्ट जाणून घ्यायची तर त्याला म्हटलेलं आहे ज्ञेय. मला समजा फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे, ते ज्ञेय झालं. जाणून कुणाला घ्यायचंय? मला, म्हणून मी झाले ज्ञाता. आणि या दोन्हीतली जी प्रोसिजर आहे, प्रक्रिया जी आहे, ते झालं ज्ञान. आता बघा या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या त्रिविधा कर्मचोदना, आणि करण कर्म करते ते त्रिविधा कर्मसंग्रह. तेव्हा या त्रिपुटीने कर्माला प्रेरणा दिली नाही, जर ती त्रिपुटी स्थिर राहिली, तटस्थ राहिली, तर फार मोठ्या आनंदाची निर्मिती होते. आणि ही जग कसं आहे सांगू का? हे जग हीच एक रंगभूमी आहे. प्रत्येकाने आपला रोल उत्तम रीतीने पालन करायचं आहे, उत्तम रीतीने वठवायचं आहे. एवढं केलं तरी या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक होईल. पुढे 19व्या श्लोकामध्ये म्हणतायत, ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत शृणुतान्यपि. आता ज्ञान, कर्म, कर्ता हे ह्याचे सगळ्याचे तीन 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 भेद आहेत. त्रिधैव, त्रिध एव, म्हणजे तीन प्रकारचे गुणभेदतः, गुणांचे भेद आहेत, त्रिगुणांचे भेद आहेत. ते तुला आता मी सांगतो. प्रोच्यते गुणसंख्याने यथावत, जसं आहे तसं तुला सांगतो. ते तू आता अर्जुना ऐक. आता महत्वाचा विषय सुरू झालाय बरं का. ज्ञान, कर्म, कर्ता हे तर आपल्याला माहिती आहे, शब्द आपल्याला परिचित आहेत. आता म्हटलेलं आहे ज्ञान कशाला म्हटलं जातं, किंवा उत्तम ज्ञान, सात्विक ज्ञान कुठलं बघूया आता आपण. सर्व भूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. सगळी भूत मात्र आहेत. या सृष्टीमध्ये किती विविधता आहे. केवढाले डोंगर आहेत, केवढाले पर्वत आहे, केवढाल्या नद्या आहेत, सगळंच आहे. केवढे देश आहेत या विश्वामध्ये पसरलेले. प्रत्येकाची भाषा वेगळी, वेश वेगळे, वागण्याच्या पद्धती वेगळ्या, किडा वेगळा, मुंगी वेगळी, पक्षी वेगळे, जलचर वेगळे. केवढं आहे, केवढं विविधता आहे. पण या विविधतेमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे की सगळ्यामध्ये चैतन्य आहे. माशामध्ये जे चैतन्य आहे, डायनासोरमध्ये तेच आहे, मुंगीमध्ये तेच आहे, हत्तीमध्ये तेच चैतन्य आहे, तुमच्यामध्ये तेच चैतन्य आहे, माझ्यामध्ये पण तेच चैतन्य आहे. म्हणजे वरचा पेहराव वेगळा असला, बाह्य शरीर जरी वेगळं असलं तरी सगळ्यातलं चैतन्य ते एकच आहे. मग सर्व भूतेषु येन एकम भावम अव्ययम ईक्षते. या सगळ्या वेगवेगळ्या दिसणाऱ्या सृष्टीमध्ये एकच परमेश्वर भरलेला आहे. हे ज्याला कळतं तो काय बघतो, अविभक्तं विभक्तेषु. ही विभक्त दिसणारी रूप आहेत, कशाचाच कशाशी मेळ नाहीये, पण एक तत्व मात्र अविभक्त आहे, कॉमन आहे सगळीकडे. तज्ज्ञानम, आणि हे ज्याला समजतं त्याच्या ज्ञानाला म्हटलेले सात्विक प्रकारचं ज्ञान. त्यामुळे एकच, त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाहीये. असंही नाहीये बरं का की हत्तीचा आत्मा मोठा आणि मुंगीचा आत्मा लहान, असंही नाहीये. ते अभेद तत्व आहे, अविभक्त तत्व सगळीकडे भरलेलं आहे. असं आकलन ज्याच्यामुळे होतं ते ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ सात्विक ज्ञान म्हटलेलं आहे. किंवा एकच माती असते, त्या मातीपासून वेगवेगळे घडे तयार होतात. त्याच्यापासून माठ होतो, त्याच्यापासून रांजण होतो, सुरई होते, पणती होते, कुंडी होते. त्याच एका मातीची सगळी रूप आहेत. मग हे आकार जेव्हा नष्ट होतील तेव्हा उरते काय, परत मातीच उरते. तसंच आपल्या सगळ्यांचे हे आकार आहेत, पण ह्या आकाराच्या पलीकडे जो आहे तो परमात्मा आहे. त्यामुळे किंवा सोनं असतं, या सोन्याचे वेगवेगळे अलंकार बनवतात, पण सोनं सगळ्यामध्ये कॉमन असते. पुन्हा ते वितळवलं सोनं की पुन्हा ते सोनंच राहतं. तसं अनेकामध्ये एकत्व पाहणारं, भेदामध्ये अभेद पाहणारं, वैषम्यामध्ये साम्य पाहणारं असं जे तत्व आहे त्याला सात्विक ज्ञान असं म्हटलेलं आहे. हे तर पक्क कळलं आता आपल्याला. आता पुढच्या श्लोकामध्ये राजस ज्ञान कशाला म्हटलेलं आहे. पृथक्त्वेन तु यज्ञानं नाना भावान पृथक विधान वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम.
आता ह्या सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी आपल्याला विविधता दिसते आणि ते विविधतेमध्येच जे रमतात की हा वेगळा, हा काळा, तो गोरा, हा गरीब, हा श्रीमंत, हा सुंदर, हा कुरूप, हा प्राणी, हा कुत्रा, हे मांजर, असं विविधतेमध्ये जे रमतात ते काय करतात, ते रजोगुणी असतात. व्यवहाराच्या पातळीवर विविधता असावी असते, त्या विविधतेचा उपयोगही करून घ्यायचा आहे, पण त्याच्यातच जे रमतात तेच खरं मानतात. त्यांची वृत्ती नेहमी अस्वस्थ असते, शांती नाही, समाधान नाही, त्या सगळ्यापासून ते दूर असतात आणि म्हणून त्या ज्ञानाला म्हटलेलं आहे राजस ज्ञान. आता तामस ज्ञान कशाला म्हटले बघूया. यत् कृत्स्न वदे कस्मिन कार्ये सक्तम हेतुकम अतत्वार्थ वदल्पंच तत्तामसमुदाहृतम. एखाद्या गोष्टीलाच सर्वस्व मानून त्यालाच चिकटून राहायचं, जे प्रमाण शून्य आहे, अपुर आहे, यथार्थ नसतं, त्यालाच तामस ज्ञान म्हटलेलं आहे. आता बघा, व्यसनामध्ये जे अडकतात ते अशा तुच्छ गोष्टीच्या आहारी गेलेले असतात. असं जे ज्ञान असतं तामस ज्ञान, ते निरर्थक आहे, स्वैर आहे. इथे ज्ञान हा शब्दच खरं वापरला नाहीये, कारण ते युक्तिरहित आहे, अल्प आहे, तुच्छ आहे आणि म्हणून त्याला तत्तामसमुदाहृतम एवढंच म्हटलेलं आहे. हे झाले ज्ञानाचे 3 प्रकार पाहिले. सत्व म्हणजे जे विविधतेमध्ये एकता पाहतात ते सत्व, म्हणजे युनिफॉर्मिटी इन डायव्हर्सिटी, हे सत्व ज्ञान आहे. राजस ज्ञान आहे ते विविधतेमध्ये रमतात आणि तामस हे त्याच्याही खालचं आहे, एखाद्याच गोष्टीला चिकटून राहतात, एखाद्याच अवडंबर माजवतात, ते तामस ज्ञान आहे. आता 3 प्रकारची कर्म बघूया. कसं कर्म आहे. नियतम संगरहितम अरागद्वेष तत्कृतम अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकम उच्यते. नियत कर्म, आपला वर्ण काय, आपला आश्रम काय, कुठली परिस्थिती आहे, हे ते बघून जे कर्म केलं जातं त्याला नियत कर्म म्हटलेलं आहे. म्हणजे शिक्षकाचं कर्म वेगळं, शेतकऱ्याचं वेगळं, सैनिकाचं कर्म वेगळं, पण जे नियत कर्म आहे ते आपलं कर्तव्य समजून करणं, हे ह्याला नियत कर्म म्हटले. बरं, त्याच्यात संग नको, कर्तृत्वाचा अभिमान सुद्धा नको, अहंकार पण नको, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अरागद्वेष तत्कृतम, त्याच्यामध्ये रागही नको आणि द्वेषही नको. डॉक्टर असं म्हणतात का की हा माझ्या मित्राचा मुलगा आहे म्हणून मी ह्याला जास्त चांगलं औषध देईन आणि शत्रूच्या मुलाला वाईट, असं नसतं. अरागद्वेष तत्कृतम, रागद्वेषाच्या पलीकडे जाऊन त्यांनी त्यांची काम करणं, हे नियत कर्म आहे आणि ह्याला सात्विक कर्म म्हटलेलं आहे. डॉक्टर असू दे, न्यायाधीश असू दे, सैनिक असू दे, आपलं कर्म रागद्वेष विरहित राहून करणं आणि अफल प्रेप्सुना कर्म. बरं, मोबदल्याची अपेक्षा नाहीये. डॉक्टर जर का असं म्हणत असेल की आधी माझी फी द्या आणि मग मी उपचार करतो, तर तो डॉक्टर सात्विक वृत्तीचा नाही म्हणता येणार. त्यामुळे कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता आपल्या व्यवसायाला धर्म मानून, देव मानून जे कर्म करतात त्याला सात्विक कर्म असं म्हटलेलं आहे. राजस कर्म कशाला म्हटलेलं आहे. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः. आता ज्या कामामध्ये उत्तम कर्म तर करायचंच, पण अहंकार खूप आहे, मी केलं असा जो टिमकी मिरवतो, ते कर्म कधीच सात्विक होऊ शकत नाही, त्याला राजस कर्म म्हटलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की त्याच्यामध्ये अतिशय सायास असतात. खरं म्हटलं तर कुठलंही काम करायचं तर श्रम पडणारच, पण तरी सुखासीन व्यक्तीला जरासं सुद्धा कष्ट सहन होत नाहीत. या कामामध्ये परिश्रम असतात आणि ते बोलून दाखवतो. म्हणजे बघा ना, एखाद्याला आपण जेवायला बोलवलं आणि जर का आपण त्या आपल्या अडचणीचाच पाढा वाचत राहिलो की काय सांगू तुला जेवायला बोलवलं खरं, पण इतक्या मला आज अडचणी होत्या, गॅस संपला, असं झालं, बाई आली नाही, अमकं झालं, असं कर्म हे कधीही चांगलं कर्म नाहीये, त्याला राजस कर्म म्हटलेलं आहे. त्यामुळे असा राजस मनुष्य फार तक्रारी, फार गाऱ्हाणी, फार कुरकुर करणारा असतो आणि म्हणून ते कर्म कधीही दुय्यम दर्जाचे, उत्तम कर्म त्याला म्हणता येणार नाही. पण हे तरी परवडलं. तामस कर्म कसं आहे,
अनुबंधम क्षयम हिंसा मनवेक्षच पौरुषम. तामस मनुष्य कसा असतो, तो मूढ असतो आणि त्यामुळे तो कशाचाही विचार न करता आपलं सुरू करतो कर्म. म्हणजे ह्याच्यामुळे माझं नुकसान किती होईल, अहित होईल का हे न पाहता, परिणामाचा विचार न करता जो कार्याला आरंभ करतो ते कर्म जे आहे त्याला तामस कर्म म्हटलेलं आहे. म्हणजे असं म्हटलेलं आहे, हाती नाही बळ दारी नाही आड त्याने फुलं झाडे लावू नये. आपल्याला जर का त्याचं काही ज्ञान नाहीये, आपल्याकडे पाण्याची व्यवस्था नाहीये, पण दुसऱ्याच्या बागेतला गुलाब पाहून माझ्या बागेत मी लावणं योग्य नाहीये. परिणामाचा विचार करा, सामर्थ्याचा विचार करा, अवेलेबिलिटीचा विचार करून मग कर्म केलं तर ते उत्तम ठरेल. पण अशी लोक जगात असतात की यांनी केलं म्हणून मी केलं, तिला ते छान दिसतं म्हणून मी घातलं. हे योग्य नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये क्षय आहे, शरीराचा आहे, पैशाचा आहे, वेळ खर्च होतो, कधी अपमान निंदा तिरस्कार सहन करायला लागतो, हा क्षय आहे. हिंसा म्हणजे कधी कधी हिंसा म्हणजे पुढच्या पिढीवर काय परिणाम होतील, किती अधःपतन होईल ह्याचाही विचार खरं तर करायला पाहिजे. आणि स्वतःच्या मध्ये माझी योग्यता काय आहे, बळ काय आहे, सामर्थ्य काय आहे, हातात वेळ आहे का, बुद्धी आहे का, मला तेवढी कला ज्ञान आहे का, या विचाराचा विचार न करता दुसऱ्याला त्रास होईल, दुसऱ्याला बाधा पोचेल असं काम करणं. अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये रस्त्यात मध्येच उभं राहून 4 लोकांनी गप्पा मारत उभं राहणं, मोठ्याने बोलणं, गाणी लावणं, वाहन आपलं वाटेत दुसऱ्याला अडचण होईल असं लावणं, ही सगळी कर्मा म्हणजे तामस कर्माचे हे प्रकार आहेत. अतिशय महत्त्वाचं तत्वज्ञान सांगितलं आणि आपण त्याच्यावरनं आपलं आत्मपरीक्षण करायचंय. हे या दुसऱ्या लोकांना नावं ठेवून भागणार नाहीये. मी ह्याच्यामध्ये कुठे बसतो, माझ्या हातनं अशा तर चुका होत नाहीत ना, याची काळजी घ्यायची, याचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यासाठी ही गीता आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे. या भगवद्गीतेचा नुसता अभ्यास करून श्लोकांचा अर्थ समजावून घेऊन पुरेसं नाही आहे, तर आपल्याला आत्मपरीक्षण करायचे, अंतर्मुख व्हायचे आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवायची. खरं म्हटलं तर 18वा अध्याय अतिशय मोठा आहे, जवळजवळ 78 श्लोक आहेत. आत्ता आपले 25 श्लोक झालेत, पण पुढच्या भागामध्ये आपण हे पूर्ण बघणार आहोत. आज मात्र इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.